हिंदी महत्त्वाची का मराठी? महाराष्ट्रापुरतं मर्यादित मराठी भाषा ही सक्तीची करायलाच पाहिजे. जसं इतर राज्यामध्ये कर्नाटक आहे, गुजरात आहे, तिथं काय करतात, प्रत्येक शाळेमध्ये त्यांच्या राज्याची एक भाषा कंपल्सरी ठेवतात. तसं आपल्या महाराष्ट्रात त्याचं व्हायला पाहिजे. हे बघा, असं आहे की राधाकृष्णन यांना 105 पुरस्कार होते आणि त्या व्यक्तीनं म्हणजे शिक्षण आयोगाद्वारे सांगितले की त्रिभाषा सूत्र असावं आणि नवीन शिक्षण आयोगामध्ये पण ते आहे. NEPमध्ये त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलेलं आहे आणि क्रेड्स जर विद्यार्थ्यांना मिळवायचे असतील नंतरच्या त्यांच्या फर्दर एज्युकेशनमध्ये, तर ही अत्यंत आवश्यक बाब आहे की त्यांनी हिंदी स्वीकारली पाहिजे. हां, ठीक आहे, तुम्ही काही त्यांच्या 1 ते 4 पर्यंतच्या शिक्षणामध्ये मराठीचा प्रामुख्याने वापर केला पाहिजे, पण नंतरच्या पुढच्या शिक्षणामध्ये हिंदीचा अंतर्भाव असावा ही आमची इच्छा आहे. मराठी अत्यावश्यक आहे आणि किती ज्ञान घेतलं तर कमीच आहे. किती पण भाषा याव्यात, कारण खूप वाढले ना ग्लोबल. माझं थोडंसं वेगळं मत आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी तर आवश्यकच आहे, अत्यावश्यक आहे. हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि इंग्लिश ही आहे वैश्विक भाषा आहे. तर तिन्ही भाषेचं ज्ञान आपल्याला अत्यावश्यक आहे. तुमचं काय मत आहे सर? पहिली ते चौथी मराठी आणि त्याच्यानंतर 5वीपासून हिंदी. 5वीपासून हिंदी, ओके. दोन्ही पण, मराठी आणि हिंदी दोन्ही पण. मराठी भाषा आपल्याकडे जास्त चालती, हिंदी भाषा बोलायला थोडं अवघड जातं म्हणून. सगळ्यात सोपं उत्तर दिलं यांनी. मराठी कसं, मराठी जन्मता पोरं, हिंदी आवश्यक आहेच. ओके सर, तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रापुरतं मराठी भाषा आवश्यक आहे आणि पूर्ण राज्यामध्ये आपल्याला हिंदी पाहिजेच.